नमस्कार. रामकृष्ण हरी. आजचा अभंग आहे बघा. वक्त्या आदिमान गंध अक्षरा पूजन, श्रोता येते झाला जाण, तरी त्या नाही उचित. सर्वांगा प्रमाण यथा विधी कर चरण, धर्माचे पालन सगळे सत्य करावे. पट्टपत्र सांभाळी पिता त्याची, आज्ञा पाळी प्रमाण सकळी, ते मर्यादा करावी. वरासनी पाषाण तोन मानावा सामान्य, यर उपकरणे सोनियाची परिती नीच. सोनियाचा पैंजन मुकुटमणी केला हीन, जयाचे कारण तया ठाई अलंकार. सेवका स्वामीसाठी मान, त्याचे नाम त्याचे धन, तुका म्हणे जाण तुम्ही संत यथार्थ. वक्ता आदिमान गंध अक्षरा पूजन, श्रोता यती झाला जाण, तरी त्या नाही उचित. म्हणजे श्रोता जरी श्रेष्ठ असला, वयानं मोठा असला किंवा पदानं मोठा असला, संन्यासी असला, श्रोता कुणीही असला तरी वक्ता हाच श्रेष्ठ असतो. शीर सर्वांगाप्रमाण यथाविध चरण, धर्माचे पालन सकळी सत्य करावे. म्हणजे आपलं डोकं जे आहे ते वर असतं आणि तेच सगळ्यात श्रेष्ठ आहे. तर डोक्याची पूजा पहिल्यांदा केली पाहिजे, म्हणजे डोक्याला महत्त्वाचं स्थान दिलं पाहिजे. पट्टपुत्र सांभाळी तुका पिता त्याची, आज्ञा पाळी प्रमाण सकळी, ते मर्यादा करावी. एखाद्या वेळी मुलगा जर राजा असेल, वडील सामान्य असेल, तर वडील त्या पोराची आज्ञा पाळतो. वरासनी पाषाण तोन करावा मानावा सामान्य, एर उपकरणे सोनियाची परिनीच. म्हणजे देवाची मूर्ती दगडाची असली आणि त्याचे सगळे अलंकार सोन्याचे असले तरी देवच महत्त्वाचा आहे ना. सोनियाचा पैंजन मुकुटमणी केला हीन, जयाचे कारण तया ठाई अलंकार. म्हणजे पैंजन सोन्याचा असला आणि मुकुटमणी काचेचा असला तरी पैंजन पायात आणि मुकुटमणी डोक्यावर धारण केला जातो. सेवका स्वामीसाठी मान, त्याचे नाम त्याचे धन, तुका म्हणे जाण तुम्ही संत यथार्थ. मी सेवक आहे आणि तुम्ही स्वामी आहात. नाम आणि धन स्वामीचंच आहे, तुम्ही श्रेष्ठ आहात, असं संतांना, सगळ्या वारकऱ्यांना महाराजांनी म्हटलेलं आहे. तुमचं काय म्हणणं असलं तर कमेंट करा. नमस्कार. धन्यवाद. रामकृष्ण हरी.